नमस्कार मित्रांनो, तर आजचा स्पेशल ब्लॉग आहे. आम्ही एका ठिकाणी चाललो आहे, बुर्गहाउझन. इट्स अ वर्ल्ड्स लॉंगेस्ट कॅसल. ओके. तर तुम्ही ऐकलं असेल जगातला म्हणण्यापेक्षा सध्या तरी जर्मनीतला म्हणेल, जर्मनीतला सगळ्यात मोठा कासल तिथे आहे. आज रविवार आहे आणि वातावरण खूपच उदास आहे, पण ठीक आहे, आम्ही चाललो आहे. सगळी पब्लिक आमची रेडी आहे. हा आमचा कन्नडा ब्लॉग स्पेशल महान. बाजूला आहे आपला रोझारिओ आणि आपला तिकडे मुलींमधला फेमस, मुलींच्या दिलाचा चाहता शिवम. आता तेच करतो आहे. आम्ही ट्रेनची वाट बघतो आहे. सकाळी खूप आमच्या इथे कटकटी झाल्या होत्या, खास करून हा प्राणी खूप चिडला होता आमचा, पण ठीक आहे, ते होत राहतात आवराआवरीवरून. जर्मनीमध्ये सगळ्यात डिप्रेसिंग असतं विंटर, पण त्याआधी असतो ऑटम. सगळ्यात सुंदर तुम्हाला दिसत असेल, हे खूप भारी असते दिसायला. आता व्हिडिओत कसं दिसतं मला माहीत नाही, पण इन रिअल लाईफ खूप भारी दिसतंय. वी आर प्लेइंग होनो. लडकीबाज. तर फायनली आम्ही पोहोचलो आहे बुर्गहाउझला. छोटंसं गाव वाटतंय, पण लेट्स सी. आज खूप शांतता दिसते रविवार असल्यामुळे. जसं मी तुम्हाला बोललो आहे, रविवारी इथे रोहटाक असतो, म्हणजे सायलेंट डे. तर बघू काय होतं. तो व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला मी बोललो, तर हे जवळपास दिलेल्या इथं ज्या इन्फॉर्मेशन आहे त्यानुसार इथे जगातलं सगळ्यात मोठं कासल आहे, हिस्टॉरिकल सेंटर आहे आणि एक म्युझियम आहे. माहीत नाही आता काय काय आपल्याला बघता येईल, काय काय बघता येणार नाही. आज रविवार आहे, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी सुट्टीवर असतात आणि मेन गोष्ट म्हणजे शॉर्ट टायमासाठी चालू असतात. तर लेट्स सी काय होतं काय नाही. आता तर आम्ही सिटीमध्ये घुसतो आहे, बघूया. बाईक कुठे पण घुसवलं यांनी, पार्किंगमध्ये घुसवलं. पार्किंगमध्ये जर का कोणी पकडलं ना गाड्या, आमचे लागतील एकदम जोरात. जवळपास 2 किलोमीटरचा वॉक आहे आणि आम्ही चालतोच आहे केव्हाचं. खूप शांतता आहे आज, खूप कमी लोक दिसत आहे आम्हाला, म्हणजे जवळपास असे बोटावरमधून इतके लोक आम्हाला रस्त्याने दिसत आहे. तर माहीत नाही तो का असेल. आता दिसतं आहे गुगलवर की 4 वाजेपर्यंत ओपन आहे, पण बघू आता. 2 किलोमीटर वॉक म्हटल्यानंतर त्याला जायलाच वेळ लागेल. आता वाजले आहे जवळपास 2:30. कळत नाही आता 1 तासामध्ये तो लॉंगेस्ट कासल कसा बघायचा. बघूयात काय होतं ते. ॲक्च्युली कधी कधी वॉकिंग पण खूप चांगलं असतं. हा नजारा एवढा मस्त आहे ना, चालायला भारी वाटते. दिस इज अ ब्युटी ऑफ जर्मनी. हे ॲक्च्युली जर्मनीची बाउंड्री आहे आणि याच्या पुढे ऑस्ट्रिया चालू होतं. तर ही जी नदी आहे ही ऑस्ट्रियाची, म्हणजे ऑस्ट्रियात पण जाते का तिकडनं येते आय डोंट नो, बघावं लागेल एकदा, पण ॲटलीस्ट आहे ही कॉमन नदी आहे. आणि हे जे शहर आहे याला यावर्षी 100 वर्ष झालेले आहे स्थापन होऊन, त्यामुळे खूप ठिकाणी याचे बॅनर आणि बोर्ड्स लागलेले आहे. सो आत्ताच आम्हाला कळालं, हा जो पार्ट आहे हा जर्मनीचा पार्ट आहे आणि नदीच्या एक्झॅक्ट त्या पलीकडे ऑस्ट्रिया चालू होतं. मला माफ करा, माझ्याकडून एक छोटीशी चूक झालेली आहे. आत्ता आम्ही हा जो बॅनर आहे हा आम्ही नीट बघितला, तर ॲक्च्युली 100 नाही 1000 वर्ष झाले या शहराला. 1025मध्ये या शहराची स्थापना झाली होती आणि आज 2025 आहे. तर ह्या शहराला 1000 वर्ष पूर्ण झाले. 1000. सिटी सेंटर आहे हे. थोडे लोक दिसत आहे इथे. ॲक्च्युली आम्हाला वरती जायचं आहे, वरती येतो कासल. हा एंट्रन्स दिसतोय कासलचा, आणि तसं मी तुम्हाला बोललो हे जर्मनी आहे आणि एक्झॅक्ट बाजूला ऑस्ट्रिया चालू होतं. सो फायनली वी रिच टू द डेस्टिनेशन. हा टॉप व्ह्यू आहे. हा कासल आहे. अजून आम्हाला कळलं नाही स्टार्टिंग कुठून आहे, आम्ही बघतो अजून, बघूयात. आता आपण मध्ये तो घुसलो आहे. जवळपास 1000 वर्षापेक्षा जुना हा कासल आहे. मेंटेनन्स एवढा तर नाही, पण ॲटलिस्ट पडीक तर नाही एवढा. सगळ्या जुन्या गोष्टी आहेत, जसं की बाई खुंटा, आपल्याकडे खुंटा म्हणतात, ही पण प्रॉपर आहे. आणि इकडे काहीतरी प्रोग्राम आहे वाटतं, लेट्स सी काय तो. इथे स्ट्रीट प्ले चालू आहे. त्या काळातल्या राजांच्या ज्या कहाण्या होत्या ते दाखवत आहे, किंवा इथली हिस्ट्री आहे ती एक्सप्लेन करत आहे.
हा आउटर साईड आहे आणि हे आपण काय म्हणू याला संरक्षण केंद्र. इथे तोफांसाठी पण जागा आहेत आणि खालून पूर्ण सिटी दिसते. हा आहे पहारेकऱ्यांसाठी इलाका. सो हा जो आहे हा कासलचा एंड आहे. आपल्याला पूर्ण तिकडे जायचं आहे, बघूया. सो आत्ता आपण जो बघितला हा एक पार्ट होता कासलचा. जुन्या काळात इथे काय होतं माहीत नाही, पण सध्या तरी ते गार्डन बनवलं आहे आणि याच्या एक्झॅक्ट सेम पुढे कासलचा अजून मोठा पार्ट सुरू होतो. आत्तापर्यंतच्या आमच्या ऑब्झर्वेशनमधून एवढंच कळालं आहे की यांनी कासल म्हणून बांधला आहे पूर्ण एकदम मोठा आणि छोटंसं गाव करायचा प्रयत्न केला आहे. कारण की मध्ये मध्ये एक गार्डन दिसतं आहे, छोट्या छोट्या बिल्डिंग आहे, म्हणजे आपल्याकडे रेसिडेन्सच्या बिल्डिंग असं राहणार आहे तशा. आणि नंतर अशा गोष्टी सुरू होतात. हा एक मतिमंद माणूस आहे माझ्या बाजूला चालतोय, याला काही कळत नाही, एकदम मूर्ख माणूस आहे हा. मूर्ख तो तुम हो. हा मूर्ख समजला कारण की मूर्ख हिंदी देतं, पण याला बिना आकलीचा कांदा आहे, याला काही कळत नाही. हे मराठी आती है मुझे. बोलतो मराठी में. हे जावली. काही म्हणा पण सुंदर तर नक्कीच आहे. स्कल्पचर्स आय गेस मला तरी वाटतंय की त्या काळामध्ये हे मेन प्रिस्ट असतील आणि हे त्यांचे सहकारी म्हणा किंवा फॉलोअर्स त्यांना गाईड करताना दिसतंय. आय गेस इथं टी पार्टी व्हायची वाटतं, कारण की बेस्ड ऑन दिस स्कल्पचर्स किंगची दिसते आणि बाकी राणी बाजूला दिसते. सो मे बी इथे टी पार्टी होत असेल. लोकांनी या कासलमध्ये आता घरं तयार केले स्वतःचे, इथे फॅमिलीज राहतात. सो फायनली आम्हाला समजलं आहे हा एंट्रन्स आहे. खूप मोठा वॉक केला आम्ही आता. हा एंट्रन्स होता. आम्हाला असं वाटतं आहे की त्या काळामध्ये राजाने स्वतःच्या घरासोबतच जे मंत्रिमंडळी असतात त्यांच्यासाठी पण स्पेशल घरं बनवून ठेवलेले, म्हणजे लवकरात लवकर ते रीच करता येईल त्यांना आणि त्यांच्या सेफ्टीसाठी. आता आमचा हा तर्कवितर्क आहे मागच्या ब्लॉगसारखा माझ्या बुर्सबुकच्या, पण साधारणतः तीच त्यांची रणनीती वाटते. खूप मोठा कासल होता. कासल म्हणण्यापेक्षा मी तो म्हणलं त्यांनी एक सिटीच तयार केलेली आहे या कासलमध्ये. हे एक चर्च आहे आणि याला म्युझियम टाईप बनवलं आहे. मध्ये ड्रॉइंग्स आहे त्या काळातल्या. लेट्स सी. Our trip is incomplete without the river. सो आपली नेक्स्ट डेस्टिनेशन आहे, दिसती का ती छोटी फ्रेम तिथे. सो इकडे आहे जर्मनी आणि आता आम्ही चाललो ऑस्ट्रियामध्ये पुन्हा एकदा, पण ॲक्च्युली ऑस्ट्रियाची बॉर्डर एक, तर बघूया. सो इथून तुम्हाला प्रॉपर लेंथ कळेल. आपण तिथे नव्हतो, तर ही टोटल लेंथ आहे एंड तिकडे तिथपर्यंत. हा आहे आपला ट्रेकिंगचा रस्ता, खूप मस्त आहे. एका जर्मनला मी विचारलं, तो बोलला 5 मिनटं लागतील तुम्हाला वरती जायला. तर बघू खरंच 5 मिनटं लागतात का. बराच चढ दिसतोय आणि आम्ही आत्ता थापायला लागलो आहे. सो फायनली खूप साऱ्या वॉक नंतर आम्ही फायनली डेस्टिनेशनवर पोचलो आहोत. तुम्हाला दाखवतो मी नक्की या जागेचं महत्त्व काय. ही फ्रेम ॲक्च्युली इथून फोटो निघतो मागचा. तर तो कासल चालू होता तिकडनं, ॲक्च्युली चालू नाही, तो एंड पॉईंट आहे. तुम्हाला दाखवतो एक्झॅक्ट कुठपर्यंत आहे. हा पूर्ण कासलचा व्ह्यू आहे. ह्या एक्झॅक्ट तिथपर्यंत हे दिसतं आहे ना तुम्हाला, त्या ठिकाणापर्यंत हा कासल आहे पूर्ण. आत्ता समजलेला लॉंगेस्ट कासल का म्हणतात. तर मित्रांनो, हा होता माझा आजचा ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. असंच प्रेम करत राहा माझे ब्लॉग्स, लाईक, कमेंट आणि शेअर करत जा. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी नव्या नव्या व्हिडिओज तुमच्यासमोर सादर करत असेल. हा आहे माझा मित्र फ्रॉम कन्नडा. ನೋಡಿ, ಯಾರೇ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರು ಇವನ್ ಬ್ಲಾಗ್ಸ್ನ ನೋಡಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ಆಮೇಲೆ ಹಂಗೆ ಕೆಳಗಡೆ ಮತ್ತೆ ಆ ಬಟನ್ ವಾಪಸ್ ಒತ್ತಿ. ಸೊ ಇವನ್ಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಆಗೋ ಥರ ಆಗುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೇದಾಗುತ್ತೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಜೈ ಹಿಂದ್. આ ભાઈ આપણા પડોશી મિત્ર મરાઠી છે, મહારાષ્ટ્રના માણસ છે. આને બહુ બધા લાઇક્સ અપાવજો, સબસ્ક્રાઈબ અપાવજો અને
ભાઈ સારા છે. शिवा हेलो दोस्तों, इसके चैनल को आम्ही सब्सक्राइब करो, महाराष्ट्र. लाइक करो. आई लाइक महाराष्ट्र ऑल्सो. जय महाराष्ट्र. जय जय महाराष्ट्र. महाराष्ट्र.